महाराष्ट्रातील सांगली शहरात गणपती मंदिराजवळ रविवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला। मद्यधुंद अवस्थेत इनोव्हा कार चालवत असलेल्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असून 4 वाहतूक पोलिसांसह एकूण 15हून अधिक जण जखमी झाले आहेत। टिळक चौकातून गणपती मंदिराकडे जाणारी इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट नागरिकांच्या गर्दीत घुसल्याचं सांगितलं जाते। अपघाताच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनाही दुखापत झाली आहे। चालक मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचं दृश्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जखमी चालकाला तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघातात जखमी झालेल्या सर्व 15 जणांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेप्रकरणी वाहतूक पोलीस विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे। कृष्णा घाटावर पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं। वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिकमध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोजवार उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना। त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिकडीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। साधारण 14 ते 15 जखमी आहेत, कोणी त्यात गंभीर नाही। पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील। मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत। सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुहागर साहेबांनी तजवीज ठेवली आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।